नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण TCSने नुकत्याच घेतलेल्या काही एक्झाममध्ये विचारलेल्या पेपरमधील प्रश्न घेणार आहोत आणि हे प्रश्न आपण रॅपिड फायर स्वरूपात घेणार आहोत, प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात. आणि मागील पेपरमधील झालेल्या प्रश्नांचाच आढावा पुढच्या परीक्षांसाठी घेण्यात येत असतो, त्यामुळे याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. चला तर मग सुरू करूयात. आणि आजच्या भागातील आपला पहिला प्रश्न आहे, सिंधू खोऱ्याच्या संस्कृतीमध्ये घोड्यांचे अवशेष कोठे मिळाले? उत्तर आहे सुरत कोटदा येथे. नंतरचा प्रश्न बघा, गुजरातच्या सर्वात पश्चिमेकडील आणि अरुणाचल प्रदेशचे पूर्वेकडे वसलेल्या ठिकाणांच्या वेळेत किती तासाचे अंतर आहे? उत्तर आहे 2 तासांचे. नंतरचा प्रश्न बघा, कोणत्या अधिनियमाअंतर्गत भारतीय विधान परिषदेला अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार प्राप्त झाला? उत्तर आहे भारत परिषद अधिनियम 1773. पुढचा प्रश्न आहे, 2 ऑक्टोबर 1959 रोजी नागौर जिल्ह्यात सर्वप्रथम पंचायती राज सुरू करणारे राज्य कोणते? उत्तर आहे राजस्थान. नंतरचा प्रश्न, ज्या घटनेमुळे वाहक आणि चुंबकामधल्या सापेक्ष गतीमुळे वाहक विभवांतर निर्माण होते तिला काय म्हणतात? उत्तर आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन. नंतरचा प्रश्न, भारतीय युनिट ट्रस्टची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली? आणि उत्तर आहे 1964 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, पर्यावरणातील विविध थरांच्या विश्लेषणासाठी पर्यावरण मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम रिकामी जागा या ब्रिटिश पर्यावरण तज्ज्ञाने मांडली? उत्तर आहे चार्ल्स एल्टन. नंतरचा प्रश्न, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट ही उपमा कोणाला देण्यात आली? उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ यांना. पुढचा प्रश्न, वर्तमान रणनीती हे पुस्तक कोणाचे आहे? उत्तर आहे अविनाश भट्टाचार्य यांचे. नंतरचा प्रश्न आहे, उत्तर वैदिक काळात वेदविरोधी आणि ब्राह्मणविरोधी धार्मिक अध्यापकांना कोणत्या नावाने ओळखले जात होते? उत्तर आहे श्रमण. त्या पुढचा प्रश्न बघा, भारताच्या सर्वात दक्षिण भागात वसलेल्या पर्वताचे नाव काय आहे? उत्तर आहे वेलची पर्वत. नंतरचा प्रश्न आहे, लावा ललाटास टिळा हे प्रसिद्ध गीत कोणाचे आहे? उत्तर आहे कुसुमाग्रजांचे. नंतरचा प्रश्न बघा, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत रत्न पुरस्कार याची सुरुवात कधीपासून करण्यात आली? आणि उत्तर आहे 1954 पासून. पुढचा प्रश्न आहे, बंगालचे दुःख कोणत्या नदीला म्हटले जाते? उत्तर आहे दामोदर, कारण महापुराची यात हानी झालेली होती. पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानात समवर्ती सूची कोणत्या देशाच्या संविधानापासून घेतल्या गेली? उत्तर आहे ऑस्ट्रेलियाकडून. नंतरचा प्रश्न बघा, हाताने लिहिलेला एखादा संदेश पृथ्वीवर कोठेही जसाच्या तसा पाठविण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? उत्तर आहे फॅक्स. नंतरचा प्रश्न, कुशेश्वर अस्थान हे पक्ष्यांचे अभयारण्य कोठे स्थित आहे? उत्तर आहे दरभंगा येथे, बिहारमधील. नंतरचा प्रश्न बघा, अमरावती जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहत जाणारी रिकामी जागा ही नदी राज्यातील 2 प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे? उत्तर आहे तापी नदी. पुढचा प्रश्न बघा, भारतीय संघराज्याच्या सेनादलाचे सर्वोच्च सेनापती म्हणून कोण कार्य पाहतात? आणि उत्तर आहे राष्ट्रपती. नंतरचा प्रश्न, दुधाची भुकटी तयार करणारा आनंद हा भारतातील पहिला प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे गुजरातमध्ये. नंतरचा प्रश्न, ब्राह्मो समाजात पुढे फाटाफूट झाली, या फाटाफुटीनंतर देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखालील गटाला रिकामी जागा असे म्हणण्यात येऊ लागले? उत्तर आहे आदी ब्राह्मो समाज. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या एरोस्पेस कंपनीने भारतातील पहिले खाजगीरित्या विकसित रॉकेट लॉन्च केले आहे? उत्तर आहे स्कायरूट एरोस्पेस कंपनीने. पुढचा प्रश्न, गोती, पुआ, छाऊ, घुमुरा, राणाप्पा हे लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहेत? उत्तर आहे ओडिशा. नंतरचा प्रश्न, वृक्षसदृश गवत रूपाने पृथ्वी तलावर अवतरलेली वनस्पतींची सर्वांग सुंदर प्रजाती अशा शब्दांमध्ये कोणत्या वनस्पतीचे वर्णन केले जाते? उत्तर आहे बांबू. त्या पुढचा प्रश्न बघा, बेटला हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? आणि उत्तर आहे लाटेहार, झारखंडमधील लाटेहार येथे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यानंतर भारताचे नवे संरक्षण दल प्रमुख कोण आहेत? उत्तर आहे अनिल चव्हाण. त्या पुढचा प्रश्न बघा, संगमनेर, नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत? उत्तर आहे
प्रवरा नदीच्या काठावर. नंतरचा प्रश्न आहे, तुरुंगामध्ये सरकारी धोरणाच्या निषेधार्थ कोणत्या क्रांतिकारयाने प्राणांतिक उपोषण केले असता त्यात त्याचा अंत झाला? उत्तर आहे जतीन दास यांचा. मित्रांनो, प्रश्नांचे स्वरूप हे मोठ्या स्वरूपाचे आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे किंवा मग तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. पुढचा आपला प्रश्न आहे, गोदावरीचे खोरे हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे होय. व्याप्त क्षेत्राचा विचार करता रिकामी जागा हे दक्षिण भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खोरे ठरते. उत्तर आहे कृष्णा खोरे. यात 2 प्रश्न आहेत. गोदावरीचे खोरे हे पहिले दक्षिण भारतातील सर्वात मोठे आणि दुसरे कृष्णा खोरे. पुढचा प्रश्न बघा, जगात मानवी समाज निर्माण करीत असलेल्या एकूण कचऱ्याच्या 25% कचरा एकट्या रिकामी जागा या देशात निर्माण होतो. उत्तर आहे संयुक्त संस्थाने या देशात निर्माण होतो. त्यापुढचा प्रश्न बघा, विधानसभा सदस्यास आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो कोणाला सादर करावा लागतो? उत्तर आहे विधानसभा अध्यक्षांना. आपला पुढचा प्रश्न आहे, पालघाट खिंडीने पश्चिम घाटाचा अतिदक्षिणेचा भूभाग मुख्य सह्य पर्वत रांगांपासून वेगळा केला आहे. वेगळा झालेला हा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? आणि उत्तर आहे अन्नामलाई व कार्डमम. सह्य पर्वतांपासून वेगळा केलेला हा भाग या नावाने ओळखला जातो. नंतरचा प्रश्न बघा, मराठी साम्राज्यातील नाणी व चलन हा निबंध रिकामी जागा यांनी लिहिला आहे. आणि आपले उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी हा निबंध लिहिलेला आहे. नंतरचा प्रश्न बघा, नागार्जुन सागर, निजाम सागर आणि तुंगभद्रा सरोवरे कोणत्या प्रकारची सरोवरे आहेत? उत्तर आहे मानवनिर्मित सरोवरे आहेत. नंतरचा आपला प्रश्न आहे, रिकामी जागा याने गणिती नियमांच्या आधारे असे दाखवून दिले की ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत नव्हे तर लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. आणि उत्तर आहे केपलर. केपलर यांनी गणिती नियमांच्या आधारे असे दाखवून दिले की ग्रह हे सूर्याभोवती वर्तुळाकार नाही तर लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. नंतरचा आपला प्रश्न आहे, कीटकनाशकांचे पर्यावरणीय दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आणून देणारे अमेरिकन जीवशास्त्रज्ञ व पर्यावरणवादी व्यक्तिमत्व कोण? आणि उत्तर आहे रॅचेल कार्सन. रॅचेल कार्सन या जीवशास्त्रज्ञांनी कीटकनाशकांचे पर्यावरणीय दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आणून दिले. नंतरचा प्रश्न बघा, कोणत्या वंशाच्या शासकाने ब्राह्मण व बौद्ध भिक्षू यांना करमुक्त जमीन किंवा गाव देण्याची प्रथा सुरू केली? आणि उत्तर आहे सातवाहन. सातवाहन वंशाच्या शासकाने ब्राह्मण व बौद्ध भिक्षू यांना करमुक्त जमीन किंवा गाव देण्याची प्रथा सुरू केली. यापुढचा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे? उत्तर आहे तुर्भे. ठाणे जिल्ह्यामधील तुर्भे या ठिकाणी. त्यापुढचा आपला प्रश्न बघा, सन 1942च्या स्वातंत्र्य संग्रामात प्रसिद्धीस आलेले आष्टी हे तालुक्याचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आष्टी हे तालुक्याचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न बघा, देशाच्या उत्तर भागात बोलल्या जाणाऱ्या हिंदी भोजपुरी भाषा कोणत्या गटातील आहे? उत्तर आहे इंडो आर्यन या भाषिक गटातील त्या आहेत. नंतरचा आपला प्रश्न बघा, भारतात तागाच्या गिरण्या पश्चिम बंगालमध्ये विशेषतः रिकामी जागा या शहराच्या परिसरात एकवटलेल्या आहेत? उत्तर आहे कोलकातामध्ये. पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी सर्वात जास्त तागाच्या गिरण्या आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे, जागतिक भूक निर्देशांक 2022च्या अहवालानुसार भूक भागविण्याच्या बाबतीत जगातील 121 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? आणि उत्तर आहे 107वा क्रमांक. जागतिक भूक निर्देशांक 2022च्या अहवालानुसार जगातील 121 देशांमध्ये भारताचा 107वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न बघा, सोलर कुकरची पेटी आतील बाजूस रिकामी जागा रंगाने रंगवलेली असते? उत्तर आहे काळ्या रंगाने. पुढचा प्रश्न, राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी व्योमकेश बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली कोठे भरले होते? उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न, डफला ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. नंतरचा प्रश्न बघा, भारताद्वारे सर्वात अधिक विदेशी मुद्रा कोणत्या पदार्थाचे आयातीवर खर्च केली जाते? आणि उत्तर आहे पेट्रोलियम पदार्थ. पेट्रोलियम पदार्थांच्या
आयातीवर भारताद्वारे सर्वात अधिक विदेशी मुद्रा खर्च केली जाते. पुढचा प्रश्न बघा. श्लोक रामायण या साहित्याचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे मुक्तेश्वर. नंतरचा प्रश्न आहे, जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता आहे? आणि उत्तर आहे 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. पुढचा प्रश्न बघा. आय डेअर आणि फिअरलेस गव्हर्नमेंट ही प्रसिद्ध पुस्तके कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची आहेत? उत्तर आहे किरण बेदी यांची ही दोनही पुस्तके आहेत. नंतरचा प्रश्न बघा. 7व्या परिशिष्टातील 3ही सूचींमध्ये दिलेल्या विषयांव्यतिरिक्त उर्वरित विषयांवर कायदे करण्याचे अधिकार कोणास आहेत? उत्तर आहे संसदेस. मित्रांनो, आजच्या भागातील प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि याचा आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होईल. नंतरचा प्रश्न बघा. जायकवाडी मत्स्यबीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. नंतरचा प्रश्न बघा. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? आणि उत्तर आहे खेडा या जिल्ह्यामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली साराबंदी चळवळ करण्यात आली. त्यापुढचा प्रश्न बघा. जनुकांमध्ये बदल करून पिकांचे नवे वाण व प्राण्यांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात, यास कोणती संज्ञा आहे किंवा काय म्हणतात? उत्तर आहे गृहसंवर्धित जैव विविधता असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ओडिशामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा. BCCIचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी असून BCCIचे उपाध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे राजीव शुक्ला, हे BCCIचे उपाध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न बघा. चकमा लुसाई या आदिवासी जमाती कोणत्या प्रदेशातील आहेत? आणि आपले उत्तर आहे त्रिपुरा या प्रदेशातील आहेत. पुढचा प्रश्न बघा. रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज हे संस्थेचे पहिले मोफत आणि निवासी महाविद्यालय कधी सुरू केले? उत्तर आहे जून 1947 मध्ये. नंतरचा प्रश्न बघा. काही विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट क्षेत्रातील काही व्यक्तींमध्येच उद्भवणाऱ्या आजारास काय म्हणतात? आणि उत्तर आहे एंडेमिक असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. भारतामध्ये सध्या 53 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत? आणि उत्तर आहे 6. महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. पुढचा प्रश्न बघा. श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे अमृतसर, पंजाबमधील अमृतसर येथे आहे. नंतरचा आपला प्रश्न आहे. सिंधू खोरे संस्कृतीचा शोध लावण्यात ज्या 2 भारतीयांची नावे जोडली गेली ते कोण होते? उत्तर आहे दयाराम सहानी व राखालदास बॅनर्जी. नंतरचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आणि ते कोठे आहे? उत्तर आहे वुलर सरोवर आहे आणि ते जम्मू काश्मीरमध्ये आहे. नंतरचा प्रश्न आहे. सन 1857च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक म्हणून काय ठरविले होते? उत्तर आहे लाल कमळाचे फूल हे प्रतीक होते. पुढचा प्रश्न बघा. जगातील पाणथळ प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी रामसर येथे रामसर करार कधी करण्यात आला? उत्तर आहे 1971 वर्षी किंवा साली. पुढचा प्रश्न बघा. नाशिक पोलीस दलातील आयरमॅन स्पर्धेतील आयरमॅनचा किताब मिळवणारी राज्यातील पहिली महिला पोलीस कोण आहे? उत्तर आहे अश्विनी देवरे. या स्पर्धेमध्ये एकाच दिवशी पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे अशा विविध स्पर्धा होतात आणि या स्पर्धेची सुरुवात 1978 मध्ये झाली होती. नंतरचा आपला प्रश्न बघा. प्रादेशिक परिषदांच्या स्थापनेसंबंधित तरतूद कोणत्या वर्षी केली गेली? आणि उत्तर आहे 1956 मध्ये. त्यापुढचा आपला प्रश्न आहे. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोड यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेले महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचे सर्वात पहिले विजेते कोण? उत्तर आहे दिनकर पाटील. आणि मित्रांनो, इथे अजून एक प्रश्न तयार होतो की महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणाच्या स्मरणार्थ तयार करण्यात आली? अशा पद्धतीचा अजून एक प्रश्न आपल्याला मिळतो. पुढचा प्रश्न आहे. रिकामी जागा या राष्ट्रकूट राजाने चालुक्य राजा दुसरा कीर्तिवर्मन याचा पराभव करून खऱ्या अर्थाने राष्ट्रकूटांच्या सत्तेचा पाया घातला. उत्तर आहे दंती दुर्ग. पुढचा प्रश्न बघा. महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली? उत्तर आहे 1955 मध्ये.
पुढचा प्रश्न आहे, एका विशिष्ट गटामध्ये विशिष्ट आकारात व सहज ओळखता येणाऱ्या आकृतीमध्ये दिसणाऱ्या तारका समूहास काय म्हणतात? उत्तर आहे नक्षत्र. पुढचा प्रश्न बघा, खानदेशची काशी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील रिकामी जागा या ठिकाणाचा निर्देश केला जातो. उत्तर आहे प्रकाशा या ठिकाणाचा. नंतरचा प्रश्न, गुलाबी शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? उत्तर आहे जयपूर, राजस्थानमधील जयपूर. पुढचा प्रश्न बघा, मांडो महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आणि उत्तर आहे गोवा या राज्यात तो साजरा करण्यात येतो. नंतरचा आपला प्रश्न बघा, जयराम कवीने लिहिलेल्या राधा माधव विलास चंपू या चंपू काव्यात कोणाचे चरित्र वर्णिले आहे? उत्तर आहे शहाजी राजांचे चरित्र वर्णिले आहे. नंतरचा प्रश्न आहे, गुलशनाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? उत्तर आहे नाशिक या शहराचे नाव आहे. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतावरील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण, गाविलगड येथील किल्ला व मेळघाट येथील अभयारण्य ही तिन्ही प्रसिद्ध ठिकाणे कोणत्या एकाच जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे अमरावती या एकाच जिल्ह्यात आहेत. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 25 वर्षात प्रथमच महिलांची सैन्य सेवा सुरू केली? उत्तर आहे कोलंबिया या देशाने. पुढचा प्रश्न बघा, गणगोत खोगरभरती ही पुस्तके कोणाची आहेत? उत्तर आहे पु ल देशपांडे यांची. नंतरचा प्रश्न, जगातील पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? उत्तर आहे स्पुटनिक 1 हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह आहे. मित्रांनो, माहिती आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. नंतरचा प्रश्न बघा, साध्वी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चौंडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अहमदनगर जिल्ह्यात. नंतरचा प्रश्न, बेडर ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने कोठे आढळते? आणि उत्तर आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये. नंतरचा प्रश्न, रिकामी जागा या जीवसंस्थेत प्राणी व वनस्पती अशा दोन्हींची वैशिष्ट्ये आढळतात. उत्तर आहे युग्लिना या जीवसंस्थेत प्राणी व वनस्पती अशा दोन्हींची वैशिष्ट्ये आढळतात. नंतरचा आपला प्रश्न आहे, भावनगर येथील वाल्वादार राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे लांडगे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यापुढचा प्रश्न आहे, दगडी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? उत्तर आहे दामोदर खोरे येथे ते वसलेले आहे. नंतरचा प्रश्न बघा, भारतातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर हा मूळचा आशियातील रिकामी जागा या एका लहानशा राज्याचा राज्यकर्ता होता. उत्तर आहे फरगाणा या एका लहानशा राज्याचा तो राज्यकर्ता होता. नंतरचा आपला प्रश्न आहे मित्रांनो, निर्मळचे डोंगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नांदेड जिल्ह्यात. निर्मळचे डोंगर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. त्यापुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीस आपल्या सभांचा संक्षिप्त कार्यवृत्तांत दर रिकामी जागा महिन्यांनी जिल्हा परिषदेस द्यावा लागतो. आणि उत्तर आहे दर 3 महिन्यांनी जिल्हा परिषदेस द्यावा लागतो. पुढचा प्रश्न बघा, वस्तूची त्रिमिती प्रतिमा साठविणे व निर्माण करणे याला रिकामी जागा म्हणतात. उत्तर आहे होलोग्राफी असे म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्राला शकांच्या वर्चस्वातून मुक्त करणाऱ्या रिकामी जागा या सातवाहन राजाने शक सम्राट नहपान याचा पराभव करून त्याच्याच नाण्यांवर आपला शिक्का उमटून ती प्रचारात आणली. आणि उत्तर आहे गौतमीपुत्र श्री शातकर्णी या सातवाहन राजाने. त्यापुढचा आपला प्रश्न बघा, हिमनदीने वाहून आणलेल्या गाळास कोणती संज्ञा आहे किंवा काय म्हणतात? उत्तर आहे हिमोड अशी संज्ञा आहे किंवा हिमोड असे म्हणतात. त्यापुढचा प्रश्न बघा, राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये राज्याच्या ध्येय धोरणांची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेली आहेत? आणि उत्तर आहे 36 ते 51 या कलमांमध्ये. नंतरचा प्रश्न, अबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे गणित क्षेत्राशी अबेल पुरस्कार संबंधित आहे. नंतरचा प्रश्न, किती वर्षे वयाच्या नागरिकांना एसटीने मोफत प्रवास देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे? उत्तर आहे 75 वर्षांपेक्षा जास्त. नंतरचा प्रश्न बघा, रविकुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि ते कोणत्या राज्यातील आहेत? उत्तर आहे कुस्ती या खेळाशी संबंधित असून ते हरियाणा येथील आहेत. पुढचा प्रश्न, अलंकार मीमांसाचे लेखक कोण आहेत? आणि आपले उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. त्यापुढचा प्रश्न बघा,
रिउनिया हे कोणत्या देशाचे चलन आहे? आणि उत्तर आहे युक्रेनचे चलन आहे. त्यापुढचा प्रश्न आहे, बंदीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे कर्नाटक राज्यात आहे. नंतरचा प्रश्न, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी VFS ग्लोबल विजा ॲप्लिकेशन सेंटरचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? उत्तर आहे लखनौमध्ये. पुढचा प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 14 जून 1896 रोजी सुरू केलेल्या अनाथ बालिकाश्रमाच्या स्थापनेमागील उद्देश काय होता? उत्तर आहे विधवांना शिक्षण देणे. त्यापुढचा प्रश्न आहे, गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुज यांची जयंती असलेला राष्ट्रीय गणित दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 22 डिसेंबर या दिवशी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती असते आणि त्याच दिवशी राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात येतो. पुढचा आपला प्रश्न आहे, हडप्पा काळात मुद्रा बनवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा उपयोग केला गेला? आणि आपले उत्तर आहे सेलखडी. मुद्रा बनवण्यासाठी हडप्पा काळामध्ये सेलखडीचा उपयोग केला जात असे. नंतरचा प्रश्न, भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? आणि आपले उत्तर आहे केप केमोरिन हे भारताच्या दक्षिणेकडील टोक आहे. नंतरचा प्रश्न बघा, मोर्ले मिंटो सुधारणा बिल कोणत्या वर्षी संमत केले गेले? उत्तर आहे 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा बिल संमत केले गेले. पुढचा प्रश्न आहे, त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली स्थापन करण्याची शिफारस सर्वप्रथम कोणाद्वारे केली गेली? उत्तर आहे बलवंतराय मेहता समितीद्वारे करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, जेव्हा प्रकाश तरंगे वायूतून काचेतून जातात तेव्हा कोणते परिवर्त्य प्रभावित होतात? उत्तर आहे केवळ तरंग लांबी आणि वेग. नंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात केली गेली होती? उत्तर आहे 6वी पंचवार्षिक योजना. नंतरचा प्रश्न, भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा रिकामी जागा येथे निर्माण होतो? उत्तर आहे मुंबईमध्ये. भारतामध्ये मुंबई येथे सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होतो. पुढचा प्रश्न बघा, कोयना धरणातील जलाशय रिकामी जागा या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे शिवसागर. नंतरचा प्रश्न, भारतात खनिज तेलाच्या उत्पादनाची सर्वप्रथम सुरुवात कोठे केली गेली? उत्तर आहे दिग्बोई येथे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या खिलजी शासकाने दिल्लीच्या सिंहासनावर बसण्यासाठी आपल्या सासऱ्याची हत्या केली होती? उत्तर आहे अल्लाउद्दीन खिलजी याने. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठी प्रवाळ बेटे कोणत्या देशाच्या जवळ आढळून येतात? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न, भीमताल सरोवर कोणत्या राज्यात आहे? आणि उत्तर आहे उत्तराखंडमध्ये. त्यापुढचा प्रश्न, भारतातील दूध उत्पादनातील अग्रणी राज्य कोणते? उत्तर आहे उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न, देवी चौधुराणी ही रचना कोणाची आहे? आपले उत्तर आहे बंकिमचंद चॅटर्जी यांची. नंतरचा प्रश्न बघा, पंचायत राज दिन कोणता आहे? उत्तर आहे 24 एप्रिल. आणि हा दिवस का साजरा केला जातो? तर 24 एप्रिल 1993 या दिवशी 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 लागू करण्यात आला, त्या स्मरणार्थ. पुढचा प्रश्न बघा, भारतात स्पीड पोस्ट सेवा केव्हा सुरू झाली? उत्तर आहे सन 1986 मध्ये. नंतरचा प्रश्न, घट्ट कार्बन डायऑक्साईड याला रिकामी जागा म्हणतात? उत्तर आहे कोरडे बर्फ. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी कोणता आहे? मौना लाओ अमेरिकेमध्ये. नंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असणारे ठिकाण कोणते? उत्तर आहे मौसिनराम मेघालय येथील. नंतरचा प्रश्न, रिकामी जागा यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाई? उत्तर आहे फिरोजशहा मेहता यांना. त्या पुढचा प्रश्न बघा, शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करता यावा म्हणून लॉर्ड कर्झनने रिकामी जागा या वर्षी सहकारी पतपुरवठा संस्था कायदा संमत केला? उत्तर आहे 1904 या वर्षी. पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांना क्षेपणास्त्र निर्मितीतील त्यांच्या योगदानामुळे मिसाईल वुमन असे म्हणतात? उत्तर आहे टेसी थॉमस यांना. आणि यांना नुकताच 2022चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, हे सुद्धा इथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पुढचा आपला प्रश्न बघा,
कांगारूंची भूमी हे टोपणनाव कोणत्या देशासाठी वापरले जाते? आणि उत्तर आहे ऑस्ट्रेलिया, कारण येथे सर्वात जास्त कांगारू आढळून येतात. त्यापुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? जगातील म्हटलेलं आहे. उत्तर आहे थ्री गॉर्जेस धरण, जे चीनमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राज्यांद्वारा प्राथमिक शिक्षण मातृभाषांमध्ये दिले जाण्याची तरतूद आहे? उत्तर आहे अनुच्छेद 350A मध्ये. त्यापुढचा प्रश्न, गोंडवा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते? उत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये. नंतरचा प्रश्न, DRDOच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? म्हणजेच DRDOचे प्रमुख कोण आहेत? उत्तर आहे समीर कामत. पुढचा प्रश्न बघा, आसेल मेंढा हे धरण किंवा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, तुमसर येथे रिकामी जागाची मोठी बाजारपेठ आहे. उत्तर आहे तांदळाची. तुमसर येथे तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. नंतरचा प्रश्न बघा, पानिपतच्या रणांगणावर ठार झालेले व त्या लढाईचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ रिकामी जागा यांचे सुपुत्र होते. उत्तर आहे चिमाजी आप्पा यांचे सुपुत्र होते. पुढचा प्रश्न बघा, अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? उत्तर आहे 3 फेब्रुवारी 1974 मध्ये. या पुढचा प्रश्न बघा, भारताचा सर्वात वेगवान संगणक कोणता? आणि उत्तर आहे परमसिद्धी AI हा भारताचा सर्वात वेगवान संगणक आहे. नंतरचा प्रश्न आहे, शरीराच्या आतील व बाहेरील अवयवांचे आवरण कोणत्या ऊतींचे बनलेले असते? आणि उत्तर आहे अभिस्तर ऊतींचे बनलेले असते. त्यापुढचा प्रश्न बघा, रिकामी जागा या विचारवंतास व भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या प्रणेत्यास 1893 मध्ये मुंबई विद्यापीठाचा फेलो ठरण्याचा बहुमान मिळाला. उत्तर आहे लोकमान्य टिळक यांना. पुढचा प्रश्न बघा, राज्यातील रिकामी जागा या जिल्ह्यांतील काही भागांत मराठीची अहिराणी ही बोली बोलली जाते, ही बोली भाषा बोलली जाते. उत्तर आहे धुळे, नंदुरबार आणि जळगाव या भागामध्ये. त्यापुढचा प्रश्न बघा, वल्लभाचार्य यांनी रिकामी जागा वादाचा पुरस्कार केला. आणि उत्तर आहे शुद्ध अद्वैतवादाचा पुरस्कार केला. नंतरचा प्रश्न, गांधार शैलीची शिल्पकला कोणाच्या काळात विकसित होऊन गेली? आणि उत्तर आहे कनिष्क. गांधार शैलीची शिल्पकला ही कनिष्क यांच्या काळात होऊन गेली. नंतरचा प्रश्न, साबर आणि हाथमती या दोन नद्यांचा प्रवाह एकत्र आल्यानंतर पुढे रिकामी जागा या नावाने ओळखला जातो. उत्तर आहे साबरमती या नावाने ओळखला जातो. त्यापुढचा प्रश्न आहे, ज्यावेळी इतर झाडांना फळे नसतात अशा वेळी फळे येत असल्यामुळे फूल निर्वाही पक्षी व वानर जातीय प्राण्यांच्या वाढीस उपकारक ठरणारा उष्णकटिबंधातील वृक्ष कोणता? उत्तर आहे वड. पुढचा प्रश्न बघा, स्वतंत्र जंगल विभाग व जंगल विभागाची खास सेना हे मौर्य समाजातील सैन्य दलाचे वैशिष्ट्य या जंगल सेना दलास काय म्हणत असत? उत्तर आहे आट्विक बल किंवा आट्विक सेना बल. त्यापुढचा प्रश्न बघा, स्त्री उद्धार व स्त्री उन्नती यासाठी निस्वार्थ व त्यागी कार्यकर्ते तयार करण्याच्या उद्देशाने महर्षी कर्वे यांनी 4 नोव्हेंबर 1908 रोजी रिकामी जागा संस्थेची स्थापना केली. उत्तर आहे निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना केली. नंतरचा प्रश्न बघा, कोणत्या वर्षी पानशेत धरण फुटल्याने पुणे शहरात महापूर आला होता? उत्तर आहे 1961 मध्ये. नंतरचा प्रश्न, गारो आणि जयंतिया जमाती कोणत्या राज्यात राहतात? उत्तर आहे मेघालय. गारो आणि जयंतिया जमाती मेघालय या राज्यात राहतात किंवा आढळतात. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठी रस्ते प्रणालीमध्ये भारताचे कितवे स्थान आहे? उत्तर आहे दुसरे. जगातील सर्वात मोठ्या रस्ते प्रणालीमध्ये भारताचा 2रा क्रमांक येतो. नंतरचा प्रश्न बघा, जननी सुरक्षा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? उत्तर आहे 12 एप्रिल 2005 मध्ये. मित्रांनो, अशाच प्रकारचे सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बरेच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत आणि याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. आणि हे प्रश्न सगळे TCSने घेतलेल्या मागील परीक्षांमधील आहेत. पुढे जाऊयात. मी नास्तिक का आहे हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर आहे भगतसिंग यांचे. यापुढचा प्रश्न आहे,
रवींद्र संगीत हा रिकामी जागा राज्यातील सण आणि विधी दरम्यान गायल्या जाणाऱ्या लोकगीतांचा समूह आहे. उत्तर आहे पश्चिम बंगाल. आणि रवींद्र संगीत म्हणजेच काय तर रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेली गीते किंवा कविता आहेत. पुढील प्रश्न बघा, कोणते वर्ष गोड्या पाण्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले गेले? आणि उत्तर आहे 2003 हे वर्ष. यापुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय पातळीवरील वन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देणारी संस्था रिकामी जागा येथे 1981 मध्ये स्थापन करण्यात आली. उत्तर आहे भोपाळ, मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे. त्यापुढचा प्रश्न बघा, देवेंद्र झाझरिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे भालाफेक. भालाफेक या खेळाशी देवेंद्र झाझरिया संबंधित आहेत. नंतरचा प्रश्न बघा, भारतीय संविधानामध्ये कोणता घटक समाजवादी व्यवस्था स्थापन करण्याची प्रेरणा देतो? उत्तर आहे मार्गदर्शक तत्त्वे हा घटक भारतीय संविधानामध्ये समाजवादी व्यवस्था स्थापन करण्याची प्रेरणा देतो. पुढील प्रश्न बघा, अनंत फंदी हे कोणाचे टोपण नाव आहे? आणि उत्तर आहे अनंत भवानी बावा घोलप यांचे टोपण नाव आहे. यांनी आपल्या अनंत फंदी या नावावरून बरेच लेखन केलेले आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतातील कोणते राज्य प्रथम कार्बनयुक्त राज्य झाले आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. नंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण युरेनियम खाण कोठे स्थित आहे? उत्तर आहे जादूगोडा येथे, झारखंडमधील जादूगोडा येथे. पुढचा प्रश्न, सामान्य नागरिकांना विमान प्रवास सुलभ होण्यासाठी 2016 मध्ये उडान योजना सुरू करण्यात आली. या उडान योजनेचे घोषवाक्य काय आहे? उत्तर आहे उडे देश का आम नागरिक हे उडान योजनेचे घोषवाक्य आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या भूमीबाहेर भारताचा झेंडा फडकवणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? उत्तर आहे मादाम कामा यांनी चक्क परदेशामध्ये भारताचा झेंडा फडकवला होता. पुढचा प्रश्न बघा, काँग्रेसच्या इतिहासातील पहिले ग्रामीण अधिवेशन कोठे भरले होते? उत्तर आहे फैजपूर येथे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या 3 राज्यातून वाहणारी मांजरा ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून ही नदी बीड जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात बालाघाट डोंगरांमध्ये उगम पावते? उत्तर आहे पाटोदा. मांजरा नदी ही बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात उगम पावते. पुढचा आपला प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील रिकामी जागा हे सध्याचे तालुक्याचे ठिकाण पेशव्यांचे मूळ गाव होय. आणि उत्तर आहे श्रीवर्धन हे सध्याचे तालुक्याचे ठिकाण पेशव्यांचे मूळ गाव होते. पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे? उत्तर आहे नायगाव, बीड जिल्ह्यातील नायगाव येथे. त्या पुढचा प्रश्न बघा, कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला होता? उत्तर आहे चार्टर ॲक्ट 1833 आणि यालाच सेंट हेलेना ॲक्ट असे सुद्धा म्हणतात. पुढील प्रश्न बघा, जागतिक चित्रपटाच्या इतिहासातील संस्कृत भाषेतील पहिला विज्ञान माहितीपट किंवा चित्रपट कोणता होता? आणि उत्तर आहे यानम चित्रपट. पुढील प्रश्न बघा, डागला, मांदरी, पिवारी हे लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहेत? उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये हे लोकनृत्य सादर करण्यात येतात किंवा तेथे हे प्रचलित आहेत. यापुढील प्रश्न बघा, चंदीगडमधील विमानतळ कोणते आहे? आणि उत्तर आहे शहीद भगत सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चंदीगडमधील विमानतळ आहे. पुढील प्रश्न आहे, दातिवरे आणि टकमक हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे पालघर जिल्ह्यामध्ये हे दोनही किल्ले आहेत. पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध 10 राजांचे युद्ध दशराज युद्ध कोणत्या नदीच्या काठावर लढले गेले? उत्तर आहे परुष्णी नदीच्या काठावर प्रसिद्ध असे दशराज युद्ध लढले गेले. पुढील प्रश्न आहे, भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांना. पुढील प्रश्न आहे, जगातील पहिले टॅक्सी फ्लाइंग एअरपोर्ट अर्बन एअर वन वर्टीपोर्ट कोणत्या देशात बांधले गेले आहे? उत्तर आहे इंग्लंडमध्ये हे एअरपोर्ट बांधल्या गेले आहे. नंतरचा प्रश्न बघा, उकडलेल्या पाण्यापेक्षा वाफेने हात अधिक जास्त भाजतो कारण? उत्तर आहे वाफेमध्ये गुप्त उष्णता असते म्हणून. यापुढील प्रश्न बघा, अ सेंचुरी इज नॉट इनफ हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे? उत्तर आहे सौरव गांगुली. अ सेंचुरी इज नॉट इनफ हे पुस्तक सौरव गांगुली यांचे आहे.
आणि मित्रांनो, TCSने बौद्ध धर्म आणि जैन धर्म यावर विविध प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यासाठी आपण स्पेशल टॉपिक किंवा व्हिडिओ यावर बनवलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल. पुढील प्रश्नाकडे वळूयात. गुप्तकालीन शासन प्रणाली कोणत्या प्रकारची होती? आणि उत्तर आहे राजतंत्रात्मक प्रकारची होती. या पुढील प्रश्न बघा. नामेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आणि उत्तर आहे आसाममध्ये आणि या प्रकल्पाची स्थापना झाली होती वर्ष 2000 मध्ये. पुढचा प्रश्न आहे. भारतातील कोणत्या राज्याला साखरेची वाटी असे म्हटले जाते? उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्याला. या पुढचा प्रश्न आहे. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात उपराष्ट्रपती पदाची तरतूद केली जाते? आणि उत्तर आहे अनुच्छेद 63 मध्ये उपराष्ट्रपती या पदाची तरतूद आहे. पुढील प्रश्न आहे. उकाई सरोवर कोणत्या नदीवर स्थित आहे? उत्तर आहे तापी नदीवर. उकाई सरोवर हा तापी नदीवर आहे. पुढील प्रश्न बघा. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब रिकामी जागा याच्या कारकिर्दीत करण्यात आला. उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या कारकिर्दीत भारतीयांना इंग्रजी शिक्षणाचा धोरणाचा अवलंब करण्यात आला. नंतरचा प्रश्न. इंदुताई पटवर्धन यांचे नाव प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? उत्तर आहे कुष्ठरोगियांसाठी कार्य. नंतरचा प्रश्न. गडचिरोली हा राज्यातील अति पूर्वेकडील जिल्हा आहे, तर राज्याच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा दक्षिणेकडील जिल्हा आहे. नंतरचा प्रश्न बघा. हिमालयाच्या कुमाऊ भागातील उत्तराखंड राज्यातील रिकामी जागा हे सर्वोच्च शिखर आहे आणि याची उंची 7817 मीटर एवढी आहे. उत्तर आहे नंदादेवी. पुढचा प्रश्न आहे. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? आणि आपले उत्तर आहे गिरणी कामगार. त्यापुढचा आपला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या अचूक उतरता क्रम काय आहे? आणि उत्तर आहे कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर असा हा महाराष्ट्रातील शिखरांचा उतरता क्रम आहे. त्यापुढचा प्रश्न. कोणत्या संघटनेने गुन्हे रोखण्यासाठी पहिले ग्लोबल पोलीस मेटावर्स लॉन्च केले आहे? इंटरपोल या संघटनेने. पुढचा आपला प्रश्न बघा. भारतातील पहिली न्यूट्रॉन अणुभट्टी कामिनी कोठे आहे? आणि उत्तर आहे कल्पक्कम. तामिळनाडू येथील कल्पक्कम येथे भारतातील पहिली न्यूट्रॉन अणुभट्टी कामिनी आहे. नंतरचा प्रश्न. अमरकोशचे लेखक अमरसिंह कोणत्या शासकांच्या दरबाराशी संबंधित होते? उत्तर आहे चंद्रगुप्त. नंतरचा प्रश्न. हितेच्छू हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाचे आहे? उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांचे आहे. त्यापुढचा प्रश्न बघा. सूर्याभोवती स्वतंत्रपणे प्रदक्षिणा घालणारी ग्रहांमध्ये असलेली खगोलीय वस्तू म्हणजे रिकामी जागा होय. आणि उत्तर आहे बटुग्रह असे त्याला म्हणतात आणि प्लुटो हा एक बटुग्रह आहे. त्यापुढचा आपला प्रश्न आहे. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय जलमार्ग कोणता आहे? आणि उत्तर आहे NW1. अलाहाबाद ते हल्दिया हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय जलमार्ग आहे आणि याला गंगा भगीरथी हुगळी नदी प्रणाली असे म्हणूनही ओळखतात. नंतरचा प्रश्न बघा. प्रभावती हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? उत्तर आहे परभणी. प्रभावती हे परभणी या शहराचे जुने नाव किंवा ऐतिहासिक नाव आहे. त्यापुढचा प्रश्न बघा. इंडिया विन्स फ्रीडम हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे? उत्तर आहे मौलाना आझाद यांचे. नंतरचा प्रश्न बघा. अन्नसाखळीतील ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया गुंतागुंतीची असून ती अनेक स्रोतातून होते, तेव्हा त्याला रिकामी जागा म्हणतात. उत्तर आहे अन्नजाळे असे म्हणतात. पुढील प्रश्न बघा. कोणत्या मुघल शासकाने भारतातील वनस्पती, प्राणीजगत, ऋतू आणि फळांचे विशद विवरण आपल्या दैनंदिनीमध्ये दिले आहे? उत्तर आहे बाबर. नंतरचा प्रश्न. गौतम बुद्धांच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटना म्हणजे त्यांचा जन्म, त्यांची ज्ञानप्राप्ती व त्यांचे महापरिनिर्वाण या 3ही गोष्टी एकाच तिथीस घडल्या. ती तिथी कोणती? उत्तर आहे वैशाखी पौर्णिमा. या तिथीला गौतम बुद्धांशी निगडित महत्त्वाच्या 3ही घटना एकाच वेळी घडलेल्या आहेत. पुढील प्रश्न बघा. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर बौद्धकालीन लेणी व मालोजी राजे भोसले यांचे वतन म्हणून प्रसिद्ध असलेले वेरूळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील
कोणत्या तालुक्यात मोडते? उत्तर आहे खुलदाबाद या तालुक्यामध्ये मोडते. पुढील प्रश्न बघा. लंपी हा एक रिकामी जागा रोग असून हा आजार गाई व म्हशींमध्ये आढळतो. उत्तर आहे विषाणूजन्य. लंपी हा एक विषाणूजन्य रोग आहे. पुढील प्रश्न बघा. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या अनुदानासाठी कोणते धोरण लागू केले? उत्तर आहे एक राष्ट्र एक खत. त्यापुढचा प्रश्न बघा. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. नंतरचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेच्या पहिल्या भारतीय उपमहासंचालक कोण बनले आहेत? आणि उत्तर आहे सौम्या स्वामीनाथन. या पुढचा प्रश्न आहे. पृथ्वी गोलावरील दक्षिण व उत्तर ध्रुव यांना जोडणाऱ्या उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषांना रिकामी जागा असे म्हणतात. उत्तर आहे रेखावृत्त असे म्हणतात. त्यापुढचा प्रश्न आहे. आमुक्तमाल्यदा हे लेखन कोणाचे आहे? आणि उत्तर आहे कृष्णदेवराय यांचे. त्यापुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे? आणि उत्तर आहे जारुल किंवा ताम्हण हे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आहे. तर मित्रांनो, हा होता आजच्या भागातील आपल्या जीकेच्या महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरांचा सराव. मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह आपल्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.